हाँ अरे हॅलो नकोस अरे काय ती पोरा नाचत होती आणि काय सांगू तुला काय गाणं काय होता अरे घेऊ काय माझ्या तोंडावर आहे मगाचपासून घेऊ काय घेऊ सगळ्या कामाचा इस्कट करून टाकला काय रे ही सगळं सुरुवात केली तुम्ही काय ही तोंडात तरी धुली काय नुसतं फार मारताय वयांची कंट्री बरी पण साडे तू परमात्मा कसा वाचले शाब्द चंचवती त्याची उतरवून टाकली काय नाही बाकी तू मत तिकडे काय अरे वा होय जातो काय रंग भरला होता तुला म्हणून सांगता मी काय नाही का बाकी काय नव्हतं चण्याची भाजी चवळीची होती चवळी असं पापड घेतला आणि आता पापड तर आपलं तरी म्हणता पण काय माहिती दिसले एवढा नको अरे येतील तर दिसला बघू नाही ना वया वया तात्या ना मी काय वया झाली करतो का कुठं काय मागणं गावते बा मी काय म्हणता दोघा जण झाली घ्या तुम्हीच घ्या आता करू कशाला काकोय शेप चिचवान करून टाकी घ्या ना बाय काय
मला तुला आता त्रास होतो माझा 4 पोरं झाली तेव्हा त्रास नाही झाला आता कसं झाला त्रास होत मग माझ्या बाबांना कशाने येते मारायला टाकीन डोळे फोडून लावायची ती तुला लावा सगळं सुधवून काढणार एवढ्या वर्ष तुमच्या बायको नसली गेला होता मी म्हणता माझा राण्याला मी आला मसाला मी काय म्हणतो काय म्हणतो लुंगी अडकलीच कशी हे अवधेश म्हणजे काय झालं म्हणजे 2-5 वर्षाचं कुपन घातलं तर वाटत काय आपला हा सुभाष घातला काय रे मागे काय रे त्याला मारलेलं तसाच आला त्या पर्याजवळ पर्याजवळ आला तर बघत्याचं काय त्या चादरीचा टुरक्या आणि त्या मोऱ्यांचा वरवाग्या टुरक्याला खंडित म्हटलं मी गावला नाही इकडं ना तिकडं ती मारत झाली बाहेर बघता हे वसाडे आता शिवनाथ कोण मग तू कशाला टाकतो मारे मी काय म्हणतात समजा बरोबर आहे पण तरी मी तुम्ही फाटलीच कशी काकोय बोलवते एवढे पण जा काय पोराला असं सुचवतात काय हा नुसता लाल करून टाकलाय आता आयतला जाऊन नाव सांगत मग काय करायचं मी म्हणून केला संसार बघितलं मला डायलॉग पण बोलू देते आता वाक्य खाल्लं अरे वासाड्याने कुठला विषय काढला होता इथं झालं गेलं खरं तर तिथं बोलायचं नाही सांगून ठेवतो पहिलं सोबाट्याची फोडून कुठे जाते तिथं कलाक्षी घेऊन येतात नुसते जरा जरी आता आवाज काढला तर पोटातून गाय करून टाकेन खावला बघतोय वरती ते टाकले या नको पहिलं सांगतो तिथं बसलाय तू माहिती आहे ना नक्की बसायचं
जरा जरी ब्रेक आला तर थोडातून उरली वरतो बोलतो ना अरे बडबड करतात फुकटची आले कुठे काही समजत नाही काय नाही बघावं ती बडबड चालू असते अरे हा शब्द्या तर मी काय म्हणताय मग मी काय म्हणताय यावर्षी कोणाचे जमान आहे काय रे काय म्हणजे यावर्षी मंदिरात 30वे वर्ष आहे बरोबर ना अगदी बरोबर बोललो या वर्षी काहीतरी प्रोग्राम हा झालाच पाहिजे असं नकोस अरे मेरा अरे तुझ्या कोणाला आहे का कुठे मी म्हणता सांगितलं समजत नाही कोणा केला का अहो अण्णांनो काय भयांचं सोडा तुम्ही आपलं बघा काय म्हणतोस काय अहो म्हणजे आपलं काय तर सोडा नीट बोलणार काय ते पूर्ण वाक्य बोल रे आपल्या प्रोग्रामाचं काय मग असंच तर मी काय म्हणता यंदा मंदिरात 30वे वर्ष बरोबर आता आपण आलेले कुठं बेलोशी आपले दाखलेदार यादव साहेबांनी आपल्याला निमंत्रण दिली आज त्यांचं ते याचं उद्घाटन झालं होय ना आता त्या उद्घाटनाला आलेलं तर आता कोण आपल्या मंदिराचा जो कार्यक्रम आहे आता कोण बघित नाही म्हणून काय मंदिरांनी काय उघड्यावर सोडलेलं नाही बरोबर ना कोण पण काय ऐकून करू दे पण आम्ही आहोत ना आम्ही शेवटी मानकरी आज आपल्या हातात सत्ता असताना आपल्याला ते चालवायचं आहे बरोबर अरे कोण काय बघित नाही आणि म्हणून काय आम्ही मंदिर काय उघड्यावर सोडलेलं आहे आम्ही कुठं तिथे कोणाला खाली कोवळलं काय रे लेट करून जाय त्याला एक शब्द नाही काढला मेल्याला वाकडायला कळलं काय मेल्याची बॉन्डिंग अरे शांत्या करतो अरे त्यांचं त्यांना माहिती आहे तुझा बरोबर आता जात लगेच फिटिंग करायला लागतोय तर मी काय म्हणता आता कार्यक्रमाच आहे बरोबर अरे कार्यक्रम करायचा कसा काही तरी तर मुश्किल बसलेली आहे काय अरे तुझी तुझी नाकला गेली पुढे कोणाची तुझी नाकाशाने बसला काय तुम्ही पण वयाच्या नादाला काय लागलो काय करू मी याला सगळ्यात कधी याचीच करत बसलो कमाल अरे बाबा हे अरे हाडाची काय तुझी तुला कोणाला नावात चढवतोस आहे अरे तुला पॅन्ट चढवता येत नाही आणि माझ्या नावात चढवतोस आहे तुला काही चढवायचं नावात तर त्या विरुद्ध पाठीवर चढवायचा माझ्या नावात चढवायचं नाही म्हटलं नावाला काम नाही आम्ही काही ह्याची त्याची करतो काय आम्ही काही ह्याची त्याची करतो काय तुमच्या ह्याची चप्पल हे बाबा कोणाची शपथ घेतो पायाची पाय आली वरच आलेला आहे हे बाबा पायाची म्हणजे पाय कुठं असतात खाली म्हणजे हात कुठं आहे आम्ही काही याची त्याची करता काय तुमच्या पायाची शपथ घेऊन चालतात कधी वयानं माझी केला कधी मी याची काय केली माझ्या दारूची सोय केला कधी मी याच्या दारूची सोय केला कधी माझ्या जगण्याची सोय केला कधी त्याने याच्या जगण्याची सोय केला कधी याला शेंगाला आणला तर कधी मी चकल्या आणल्या काय काय विषय
मायाच्या साडीची आठवण झाली. मायाच्या साडी बघितली का नाही? हा? काय तुला इंटरेस्ट आहे तुला? पण त्याने मदत बघितली नाही. मी गेलो वरती रे. आता तुम्ही आणलंय काय म्हणजे काय झालं तुम्ही आता तुम्ही सांगितलं काय झालं? आलं का खूप रडून राहिलं झाली पण शेवटपर्यंत नट बोलले कोण त्यांचा बापूस कोण पिक्चर मध्ये मग तुम्ही बघितलं ना तुम्ही तू सांग ना कशाला विचारित राहिलं हा विक्रम गोखले म्हणजे विक्रम गोखले त्या शेवटपर्यंत काही स्टेट दिला नाही मग मी हे रडतेल वाचायला त्याला ते इस्टेटने दिलं म्हणून हलका फुगत आहे फेर अडतात आहे खूप मोठा निघाल्या रडून आहे ते सगळ्यांना म्हणून गेले कांद्या आता जे काय प्रोग्राम म्हटलाय ना त्या प्रोग्रामचा काय ते बघा कोण पडला अरे सरपंचच करतोय अरे मी एवढ्या नीट काय सांग काय सांगितलं पुन्हा इकडे जर कान वर बघितलं ना तर कानाकडून पेटून तुमच्या समजलं अरे अरे सरपंच भेटलं होतंय तुला सरपंच भेटले तुला काय खुशखबर दिली परत आम्हाला विचारतो सरपंच काय बोलले की यंदा नमानाच्या मान आहे ना आपल्या तालुक्याचा तो आपल्या सिडकोट गावाला मिळाला बरोबर आहे हे बघ हे माझ्या तुला सांगून ठेवता आली सगळी ती सगळी मला माहिती आहे आणि तुम्ही काय करता या तात्याच्या माग अरे या तात्याला उलट्या बाजाराच्या बोलायला शिकवलं का अरे संध्याकाळ झाली 7 वाजता कसं खावं एकत्र येतात तसं तुम्ही एकत्र येता अरे एकत्र येतात पण तुमची मेहनत चालत नाही हे बघ माझा तुला सांगताय आता केलंच ना कोणत्या काम जमणार नाही आधी सांगतोय अरे शांत्या हा हे असं कसं झालं रे अरे तालुक्याला माहिती आहे जमानाचा मान आपला आहे तो काय कसं अरे गेला असं साधा निघाला असं घेत राहिला ते काय करणार मान आपणच घ्यायचा आहे एवढी 30 वर्ष झाली माना आपल्याला मिळाला पाहिजे मग त्या आपली काही स्ट्रॉंग नाही केलेला सांगा आपण काय काय करतो सांगा
अरे तुमचीच मुसकी बसलेली आहे तिथे. कोणाची मुसकी बसली? तुझी बसलेली आहे. मुसकी बसली? अरे तुझी बसली आहे. अरे धारकरी आता आहे एवढा नमान आला म्हणून बोलतोय. काय तू अरे काय तू नाही असं नाही शिकलाय मध्ये. त्या गावात कार्यक्रम करता करता हा गाव जमावला. तू आता मोठा शिकवायला राहू दे तुझा रामायण. आपण काय तयारी केली रे सांगा. अरे तुझी कसली तयारी काय नाही. अरे मी पण धारकरी कसा बोलतो. उर्दू मला थाप तरी मान दाखव. नाही तो तुझा हात मोडला ना तर नाव नाही सांगणार मी. अरे होय 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 तुमच्या की आमची गवलं मला काय माहिती नमाचा इथे सोडून टाका काय नमांचा इथे सुद्धा
अमृतला खोललाय काय अमृतला खोललाय काय बाकी बटन झाले मग अरे पेरीची बिस्किटा 2 रुपयाला पावण्याची खातो पेरीची बिस्किटा मागतो काय बरोबर सकाळ घेऊन जाणं काय कसं ना नमक करायचं ना नावाचं भुकर आहे कमी येतो नाही वर्ष झाली आकाल नमान करता आता होय पण आता तालुक्याला आपल्या गावाला मान मिळाला यावर्षी जत्रे हो नाही मिळालं काला ताई धाकटे होता कोण अण्णा आणि घ्यावं तरी आता सध्या बाळगोपाला घेऊन गेला मग आपल्याला माझा आहे मग कमी कमी माझा आहे तुझ्या होता समजलं नमाला काय नमन करायचं नाही म्हणतो तू आणि सकाळी काय झालं शेकड्या पिल्ल्याची चालू आहे कोण म्हणला कोणी म्हणलं मी म्हणलं अजून डान्सला म्हणला शांत्या भटकला आणि तुम्ही त्याचं चित्र उडा आणि मला पुढे केला मी करणार काय माझा मान समान आहे हा बोलला आमची मान लागतायची आगे लागली काय गरज होती काय सकाळ सकाळ चालव शेकड्याची जायची आता काय नाही आता तुम्ही असं करता कधी पण काय झालं तर त्या नुफामध्ये आणि आम्ही हाव मारले तुम्ही असं करता ठीक आहे हे जमा मला नाही काय करायचं तुम्ही का तुम्हाला म्हणून सांगता मागच्या टायमाला काय हे बाबा बामणाच्या गरजेचा काजू झाली ना बामणा मुलांना तेवढा तिथं न्याव असला ही कोणाची परत तात्याची मग तात्याची परत मग मला तरी लावली म्हणजे याची बाजू घ्यायला नको काय म्हणताय मी अरे होय किती सांगतो नाही लोकांना सगळे बरं आता सगळे एवढं नावाला पेटलं वाट म्हणजे काय तुम्ही नमान करता तर सगळ्यांनी साधं या चला ना नमन करायचं संध्याकाळी काहीतरी बोलायचा होता तरी पण मी दोनाच आणला आहे बाकीचं वर नेलं उपाय आलंच नाही
शेवटी मलाच त्याला सांगायला लागणार मी काय बोलवलं काय मला काय वाटतं हा जो मान आहे ना मुद्दाम कुठेतरी आपल्याकडे दिला नाही नमानाचं जे चाललंय ते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मान मिळाला आहे ना याचं मोठा समाधान तुम्हाला काय करणार आहे मला सांगा तुम्हाला काय करायचं नमान हा आम्हीच करणार आम्हीच करणार तुम्हाला सांगा तुम्ही त्यांचा जो कोणता एकटा नाम्यात आहे ना अरे नाम्याचा मृत्यू कमी पडतो आणि तोंड जास्त बोलतो त्याशिवाय त्यांच्या दुसरा बोलणारा आहेच कोण अरे होय होय अरे आपल्याकडे काय होतंय काय हा याचं पाय खाल्यावर आहे का ते बघा याला उभं राहता येत नाही काय बोलतो तो बोलतो तोंडात तोंडात बोलतोय अरे काय बाबा तुझं सगळं समजलं मला अरे काय एक झाला काय माहिती आहे गेल्या 30 वर्षापासून अर्धी सोंगा धारच्याकडे आणि अर्धी सोंगा सत्यवती यादवांकडे कार्याचं कसं नमन कार्याचं कसं तू शांती बोलला बरोबर आहे आता मुलं काय कार्याचा ताब अरे बाबा नो मला सांग मी बोलतो काय तिथं नाही तो बोलला कोण हात राहण्या हा कोण तात्याच्या नाकावर चिचून कोण बोलला आणि मान पण आपण घ्यायचा मी बोलतो अरे डेवढे तुला अक्कल आहे काय ते काय त्याला धड पाया उभा राहता येत नाही तुझा डोक्यात अहो अण्णा काय तिच्या बोलला बरोबर आहे आता मुलं काय कार्याचा अरे बाबा मग ऐका त्याच्यावर भरोसा ठेवू नका रे काय झालं माहिती आहे ह्याच्या बरोबर संगीतकार पण विचारलाय त्याच्यामुळे पुढचं काय मला पण आठवत नाही आहे बाकी परिस्थिती झाल्या तरी पण मी म्हणला तर काय याद झालं रे तर आपल्या पात्रात कोण लावणार आहे का त्या झाडावरल्या माझ्याचा उमे आहे ना का पात्र लावी याच्या मागे ताक पात्र लावायचं ना त्याच्या आयुष्याने पातळ लागली पण त्याचा फुल काय हा नमानाचा लोकांनी घेतला नाही बाबा नव्हता याद झालं अरे मला सांग रावणाची एक बळीनं तोंड आपल्याकडं 4 तोंडाची बळी त्यांच्याकडं कसा असू रावण कसा वाजवून मुद्दुमरा वाजत ढोलकीला वाजवत रावण नाचवायचा कसा रावण नाचवायला जावायचा आहे नाही नाचवलं तर नाच आली असा काय कुणाच काय रावणा बिगर नमन करू काय नाही अरे दादाच्या पादा गप्रा पहिलं सांगू तुला अरे अरे त्या रावणावरनं तात्याचं माझं भांडण झालं ना आणि ती पासून या गावात 2 तुकडे झाले अरे राजकारण्यांनी तर काय डाव साधले आणि त्या रावणाच्या बळीचं नुसतं त्या लाकडाची जी काय रावणाची बळी होती ना त्याचं राजकारण केले गेल्या 20 वर्षात एकदा सुधारला गावात कसं अरे करू कसं ना तीस वर्षापूर्वी या रक्ताचं पाणी करून एक कलाकार जोडून हा गाव जोडलाय त्याच्यामुळे माझ्या जे होणार नाही आता एवढी पोरं आपली तयार झाली काय करायचं असं म्हणजे ठीक आहे एक काम करा एवढे सगळी तयारी झालं आहे तर संध्याकाळी शाळेवर या मग बघू काय करायचं हेलो मनोज गोड़ामे मित्र मंडल संतोष साने सर आशीष गोड़ामे अमित यादव शांताराम गोड़ामे संदेश राणे पनू रेवाले संदेश राणे नंदेश राणे प्रताप मनपे रमेश यादव राजेश रेवाड़े या सर्व मित्रमंडळ परिवाराकडून 500 रुपये बक्षीस मिळाले धन्यवाद धन्यवाद नमन मंडळ आभारी धन्यवाद मला काय वाटतं यावर्षी तालुक्याला आपलाच नमान आपल्याला होय तुम्ही आता काय बोलताय हे बघ शांत्या
काहीतरी तडजोड करावी लागेल आपल्याला. लक्षात घ्या, तुम्ही एवढं हौशीन उभे राहिलं तर गावचे पोरं सगळे तयार झाले आणि गावांच्या या पोरांच्या पुढे, तरुण पिढीच्या पुढे, म्हाताऱ्या पुढे ते माघार घ्यावी लागेल. मी बघतो माझ्याकडून प्रयत्न करून. तात्या ऐकलं तर ऐकलं. तात्या हे बघ, हा दल्ला काय रवत करतो काय ना तर जरा तोंड थांब. आपलं जग काय आहे ना तर हिथं राहले आणि 30 वर्षात त्या बेलुशी गावाला जो मान आलाय त्या घेऊन टाकू. हॅलो हा बाबतीचा विषय आहे ना, हॅलो समोरासमोर बसून सोडवू. हॅलो पचक्या संकेत यादव यांच्याकडे फरमाईश आपल्याकडे आली होती. त्यांचं हुकाना घ्यायच्या हुकाना आता तुम्हीच घेऊ शकता. तुझा आता दुकान आणि घेऊ का? हॅलो 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 संकेत दादा, संकेत दादा, अरे उठ मॅच खेळायला गेला. आमच्या गुरुवार यांच्या वतीने आजच्या फरमाईशला रुपये येऊ दे 50 नाही तर 100. आमच्या फरमाईशला रुपये येऊ दे 50 नाही तर 100. पण भेलुशी गाव म्हणजे संकेत दादा 1 नंबर 1 नंबर आणि 1 नंबर. आमच्या कालेश्वरी नाट्यनमन मंडळाकडून त्यांच्या शिरावर बांधू आज पुन्हा एकदा मानाचा फेटा. आमच्या कालेश्वरी नाट्यनमन मंडळाकडून त्यांच्या शिरावर बांधू एकदा पुन्हा एकदा मानाचा फेटा. आता संकेत दादा वेळ घालू नकोस, येऊ दे आम्हाला आमच्या नावाने नवीन 500च्या करकरीत नोटा. आम्ही सोडित नाही तुम्हाला. काय तुम्ही काय करता? अरे 30 वर्ष झाली, 30 वर्ष झाली. अरे आता काय तुम्हाला चर्चा करायची आहे? नीट विचारलं त्याची नीट उत्तर आले. म्हणजे सुलटाना मानू नकोस. जे काय गोष्टी आहेत ना सरळ सोडवायचा प्रयत्न कर. नाहीतर ते म्हणतात ना कुठं जिथे वाकडं ते वाकडं तसं तुझं वाकडं राहणार. भावकीने बसलायस ना, भावकी बरोबर बोल. आम्हाला सुलटाना मारायला हा तुम्ही असं भांडण बसलो ना तर तुमच्या हिस्सेला सुट्टी येत नाही. मी काय म्हणतो, अरे ह्या डोक्याचं ऐका, तुमच्या 2 गवळणी तसे आमच्या 2 गवळणी, तुमचे 2 पेंद तसं आमचं 2 पेंद मिळून नमान करू. काय बोलता? तू काय म्हणता? आपला नमान झालाय तात्यानू, आमचा बसलाय. दाखवायचं काय? आमचा बसलाय नमान. बायकर गोवड करचित बसके, बायकर गोवड शक्तिमान. अरे एवढं पुढे कशाला ठेवलं पाहिजे देवाचं? मागे घ्या, मागे घ्या. देवा नसेल वाटते ना होतं कुठे घ्या. मागे स्त्री तयारी केली अगदी बरोबर आहे बघा. जे तुला जे काय असेल मागे घे. तू मागो 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 इथं घे, इथं घे, इथं घे.
हे सांगायची गरज आहे काय तुमचं? अरे सध्या ह्या तात्याची वाट बघत होतो. त्यांच्या आईशीला कोण नाव उलट ठेवलं बाय माझी काय काय कोण आहे मी निघतीस ना. अरे बापरे मी सुद्धा अरे बापरे मला एक वाक्य कसं तात्या 30 वर्षानंतर मान भेटलाय ना. हा. मानाचा विषय आहे. हा. म्हणून शक्तिमान झालो. तुम्ही काय म्हणतो आता 30 वर्षाचा मान मिळालेला आहे म्हणजे आपल्याला काय देवाचं काम केलं पाहिजे आपल्या नामामध्ये रंग वगैरे आपल्याला परत बोलवतील म्हणून मी काय म्हणतो वय देवा महाराजा वय देवा महाराजा आमच्या बारामतीच्या महाराजा वय महाराजा सांगतो देवा महाराजा वय महाराजा आम्हाला 30 वर्षाला सुरकर गावाला मान मिळालेला आहे वय महाराजा करून घे आणि आमच्या नामाला रंग भरू दे आणि आमच्या या पावलं कालीविधी काय नजर असेल ती नायनाट करून आमच्या या सुरकर गावाचा झेंडा सदाने सदा असा फडकराव दे रे महाराजा. बघितलं मंडळी श्रावण सरला गणपती आल्याने गेलं दसऱ्याला आपली हत्याला धुवून कुदून घेतला आणि जी काय ओढ आपल्या कोकणाच्या मातीच्या केलाला म्हणजे नमनाला कधी सुरुवात होते ना याची वाट बघतो तो खरा सोंगाड्या. हा बाबा बरं हा मी काय म्हणताय आता सगळं घालून झालं होय हा उचला आणि तर तू पण ठीक आहे आता तुम्हाला सांगितलं अरे चोपडी कशाला पाहिजे चोपडी कशाला पाहिजे ह नंबर इथं पाठ आहे माझं सगळं सगळं काय सांगितलं तर मी काय म्हणते आपल्याला इथं प्रकाश पांढरे बुवा लाभलेले आहे काजल नाही कुंकू कपाली प्रेम आपण सगळी रील करता तर इथं आलेलं आहे जरा जोरदार आले त्यांच्यासाठी मॅडम पण आलेले आहेत सुप्रसिद्ध गायिका पण ते आज आमच्या नमन मध्ये नाही गाणार तर आम्ही पाण्याचा फोन घेतले. हॅलो समीर रेवाले आदी यादव शुभम गोडंबे प्रतीक यादव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे आणि तात्यांची पिशवी पाण्याची पिशवी दिलेली आहे ती घ्या. हा तुम्ही कसा बोलो हा चला काजळ नैनी कुंकू कपाळी काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळ
आता काय हा मला तिची नंतर काय त्या डायलॉग फेकला असता काय मथुरा नगरीचा राजा कंस त्याचा पुत्र मी उग्रसेन. नॉनसेन्स तात्या माझ्या काय चुकला नाही चुकला मी म्हणतो अरे मूर्तिया अरे किती वर्षांना मला बघतोस आहे तुला काय कोण तुला बाप गलत नाही तुला अरे म्हणजे कसा नाही बघ मथुरे नगरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस असा वाक्य बोल मथुरा नगरीचा राजा कंस त्याचा पुत्र मी उग्रसेन. काय तू मेरा मोठा धारकरी बांधकरी ना अरे तुला बाप आणि बेटा याला फरक करतो काय शिकवतोस पोरांना काय शिकवतोस तुझी अक्कल आहे ना मला शिकवू नकोस. अरे मला कळतंय कसं पोराला शिकवायचं ते. अरे माझी वय झाला तर माझं माझी अक्कल नाही अजून गेले. मी त्याला तो चुकला ना मी त्याला शिकवी. तू तुझे माझ्याकडे काय ना त्याला घेऊन सुधर पाहिजे. आला मोठा माझ्या गाड्याला सुधर व्हायला. अरे मुलगा सांगतोय कसं करतो खाऊ खाऊ माझा आहे पण अक्कल नाही तुला. सांगितलं मंडळी याला गोष्टी सांगायला पाच तो म्हणतो माझ हे असे म्हणताय हे बाबा हे बघ जानत्या कसा संवाद कसा पाहिजे साधा सिंपल भात असतं पाहिजे नुसतं हा हा ना होऊ नको माझ्या मागणं बोल हा माझ्या मागणं काय बेलाचा उकार काय काल बघितलं ना तर वकाल कसा मागणं नव्हतं म्हणजे जाग आम्ही म्हणताय ना नाव मागणं म्हणजे बघ कसा पाहिजे असा वर आहे आता काऊन केला साहेब मथुरा नगरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र मथुरा नगरीचा राजा कंस त्याचा पुत्र मी उग्रसेन. अरे बाबा हा माझा धाकरी आणि तू मेरा बाप जन्मात सुधारला नाही मी काय म्हणतो बोल अजून आम्ही गाठावा साज शृंगार करून लगावे डोईवर घेऊन मागे अरुणोदय हा झाला बघा ग झाली बघा ही पहाट गार गार वाऱ्याने बघा ग गार गार वाऱ्याने बघा ग माने फुले हालली रामदेव बाबा पटर घेऊन टाकतो काय रे माझ्या समाधीची तू गेला गेला तुम्ही आहे बरं कशाला गम आपल्या इथं गमत चाललाय म्हणजे काय म्हणतात हा काय प्रकार तुम्हाला आधी पाहिजे होती बाबा शांतिया अरे शांतिया काय करतोस काय शांतिया तुझ्या अंगात आलं काय अरे आग वाले काय गावाला मिळालाय ना मग नमाना दोन कशाला नमाना दोन कशाला अरे हा आपल्यातलं वाद काय आहे ना तसं
असं बाजूला ठेवून एकत्र येऊन नमन करूया ना. अरे पण विजया, तो काय तुमचं बरोबर आहे. हातकरी मानकरी आहेत त्यांच्या वया नाराज तेव्हा बघा बाबा कसं दामता येते. तर हे काय आमचं कोण पाता लावणार नाही. लावला तर काय होईल. अरे नाही म्हणजे नाही बोललो ना. तू परत काय विचारतोस मला. नाही लावणार म्हणजे नाही लावणार म्हणजे पाता नाही लावणार. अरे त्या बाजूचा वगैरे असं झाला तू माहिती आहे ना. उद्या जसं जर काय झालं तर माझ्या पोराची जिम्मेदारी घेतो कोण. आपण आता खाली करायला. ए अण्णा, अरे तुझी पोरा ती तुझी पोरा. तुझ्या पोराची चिंता तुला. माझी पोरा तशी होणार नाही. माझी मी पोरा लावणार नाही. काय रे बाबा तुला तुला काय करायचं तिकडे काय ते हे बघ, त्या करायचा त्या सगळ्याने मिळून करायचा. आता म्हणतो साहेब बघ तुमच्या पोराला जवळ असेल तर माझं काय बी म्हणणं नाही. अरे त्याची फुल गॅरंटी आमचं फक्त मुलं वारी पाता लावून बघा कसं वाटतं. सगळं माझ्यावर काय माझ्या तो माहिती कसा झालाय ना. अरे त्याच्यासारखं झालं म्हणजे अरे त्या माझ्या तो पाता लावला होता. अरे त्याला तुम्ही कधी समजवलं पाहिजे. त्याला कधी समजवलं. अरे बाबा हा काय नमाना तू काय पाता लावतोच आहे. तसा घडल्या घडी बोलायचं नाही. तसा गावात वागायचं नाही चालायचं नाही. पण तुम्ही त्याला सतत झाला कसा चिडवत राहतो. त्याची हात परिस्थिती बघितली होय. तसा झाला नाही पाहिजे कोणाचा. हे बाबा हे बाबा या हे बाबा काय म्हणताय आम्हाला आता तू काय एवढा आहे पण तू दारू जरा वाया गेलेला आहे. पण तुला सगळं येतं. तुला पोरांना काय तर समजावून घे. आणि नीट समजावून सांगता ना पोरांना. त्याची जबाबदारी मला. बघितलं मंडळी ह्या पोराला समजलं. पण हा मोठा धारकरी मानकरी आता यांना समजवणार कोण. आता आपल्याशिवाय आहेच कोण. आता बघूया समजलं तर समजलं नाही तर आपण नाही झालं गेलं गेला गेलं बघूया. अरे आज आपल्या गावाला 30 वर्षांनी आपण कोण गावाला असं काय नमानाचा मान मिळाला तर घेऊया. सगळं राग दुसवा आपण विसरून जाऊया. अरे नुसतं नमानाचं नाव काढलं तर पोरावर कशी एकत्र आली कशी गुन्हे गोविंदाने नमान करायला लागली. अरे त्यांच्या सुद्धा दुःखात आनंदात सहभागी होऊया. अरे बघ अरे देव दिवाळी नंतर गावात दिवा फिरला की सोंगांची तोंडा एक या दिशेला आणि एक त्या दिशेला असते ना तरी त्या सोंगांची रंग मोठ्याने साफसफाई करायला आपण एकत्र येत आहोत. अरे अण्णा हे अरे काय बघतो काय. अरे अरे बाबा मला कोणी सांगितलं नाही. अरे सांगायला कशाला हवं रे. सांगायला कशाला हवं. ह्या माझ्या मी डोळ्यात बघितलेलं आहे. सगळं आपण सगळं एकत्र येतो. अरे अण्णा 2 जाणकार लोकांचं वाद तडीस केलं की त्याचा बाजार करून त्यांच्यात भांडण होऊन हे राजकारणी माणसं त्या लोकांचं आणि त्या गावाचं 2 तुकडं करतात. आणि आपल्या बाबतीत तर झालाय. आता आपल्या बाबतीत तर झालाय. पण त्याच्यावर तोडगा काढायचा सोडून आपण एकामेकांवर क्या अरे मी काय काय बोलू असेल तुला. आणि गावात जोडायचा पुढाकार तू घेतलास. हे बघा ना अरे या राजकारण्याच्या स्वप्नाचं सावट जर आपणच आपल्यावरून काढलं ना तर ही 30 वर्ष दूर खात राहिलेली सोंगा आपण त्याच मानात आणि त्याच आनंदात मोठ्यानं नाचावं. आणि ही आपली कोकणची जी लोक परंपरा आहे ती या रसिकांसमोर मोठ्या आनंदानं आणि मोठ्या गोविंदानं साजरी काय म्हणतो. अरे मान मागून नाही रे तर मान मिळवण्यात खरा आनंद आहे. खरं सांगतो. अरे आज धन्य झालो गाववाल्यानो. खऱ्या अर्थानं आज रावणाच्या 2 फळ्या म्हणजे गावात जे काय 2 तुकडे झाले होते त्या रावणाच्या 2 फळ्या आज एकत्र झाल्या. तात्या
बसवायचं आणि नमन एकच गावाचं करायचं काय की आपली एकूण पुन्हा आपण लोकांना दाखवून देऊया आपण एकत्र तात्या तिने तुझ्या आता सूत्र याचं मला कसं आहे बरोबर कर याला जरा जागा व्यवस्थित घे त्याला आणि व्यवस्थित शिकव बसव नमन जागली सारी गोकुळ नगरी वाटेच्या या वारी काही कराग निघून चलाग जाऊया बाजारी हिरा तारा चंद्र कराग हिरा तारा चंद्र कराग गाई डोळण बोलली आल्या पेढ वाटत असतो इकडे आमचा देव बाप्पा साक्षात माझ्या बहिणी 30 वर्षानं गावाचा मान मिळाला आणि सगळे एकत्र आलो काय सामुग्री नव्हती आमच्याकडे म्हणून तुझ्या साड्या अगं पहिली सुपारी आता मारलेली नाही का लगेच पैसे आले ना की तुला एक नवं 10 साड्या हिरव्या निळ्या पिवळ्या सगळ्या दे आम्ही गॅरंटी देतो ना तात्याला काय बोलू नको तात्याला अगदी नक्की वचन पैठणी तुला पैठणी साडी द्यायला लावतो नक्की तुला कोठे नक्की जा माहिती का जा आमचे देव बाप्पा गेले आमचे देव बाप्पा गेले कुठे गेले गेले बाप्पा अरे देव बाप्पा अरे सोबत तत्र गवळणीचा तू थांब ना जरा माझी म्युझिक मध्ये लिंक तुटते मला संत गवळणीचा मेळा थायकमॅप करून मतीचा घाट चढताय त्याचा प्रस्ताव प्रतिबंध बिन करता माझ्या संगतीचे सौंगडी पेद्या सुद्धा म्हणजे वापऱ्या यांना सांगितलं पाहिजे प्रथम मी त्यांना हात मारून कुठं आहेत अरे वाकड्या अरे ए वाकड्या अरे हे वाकड्या अरे हे वाट गेला की काय गेला तुम्ही हे वाकड्या हे वाकड्या आता तू काम करणार तू कितना तर करणार तर मी वागणं होणारच ना बोलो चला चालू करा चला तुम्हाला कादळलेली कुंकुम भारी एकच वेणी मारली राधाई मधुरेच्या चालूच राहू दे ना नमनाचा कार्यक्रम हा पूर्ण झालेला आहे आपल्याला एक आश्वासन दिलं